26 राफेल लढाऊ विमानाच्या खरेदीसाठी भारत आणि फ्रान्समध्ये 63,000 कोटींचा करार झालाय. पाकिस्तानसोबत तणावाचं वातावरण असताना या कराराला विशेष महत्त्व आहे. भारतीय लष्कराला स्वीडननं महत्त्वाचं शस्त्र पुरवलंय. कार्ल गुस्ताफ रॉकेट लॉन्चर भारताला देण्यात आलं असून सर्जिकल स्ट्राईक हे कार्ल गुस्ताफ रॉकेटचं वैशिष्ट्य आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राजनैतिक पाठिंबा मिळवण्यासाठी यूके, तुर्की, सौदी अरेबिया, इजिप्त, अझरबैजान आणि इराणलाही पाकिस्तानकडून संपर्क साधला जातोय. भारतात 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनल्सवर बंदी आलेली आहे. खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याप्रकरणात ही बंदी लादण्यात आलेली आहे. डॉन न्यूज, समा टीव्ही, जिओ न्यूजसह 16 युट्यूब चॅनल्सचा यात समावेश आहे. पाकिस्तानी लष्करात मोठ्या प्रमाणात राजीनामा सत्र सुरू आहे. गेल्या काही दिवसात 250 अधिकारी, 1200हून अधिक सैनिकांचा राजीनामा सध्या मिळालेला आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. पाकिस्तानी लष्कराच्या 11व्या कोर प्रमुखांनी लष्कर प्रमुख मुनीर यांना पत्र लिहिलं आहे. असीम मुनीर यांच्या भाषणाला पाकिस्तानातूनच विरोध होतोय. पाकिस्तान सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या भाषणावर आक्षेप घेण्यात आला. असीम मुनीर यांच्या भाषणानं पहलगाम हल्ला झाल्याचा आरोप करण्यात येतोय. ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबेंनी फारुख अब्दुल्लांची घेतली आहे भेट. पहलगाम हल्ल्याचा निषेध करत पूर्ण देश एकसाथ असल्याचं दुबेंनी आश्वासन दिलं आहे. भारतानं स्वतःच पहलगाममध्ये हल्ला करून पाकिस्ताननं केल्याचा बनाव केला. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी हे बेताल वक्तव्य केलं आहे. केंद्र सरकारनं दहशतवाद्यांविरोधात स्ट्रॉंग ऍक्शन घ्यायला हवी. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसींनी मागणी केली आहे. काहीही करावं पण दहशतवाद संपवावा असं ओवैसींनी आवाहन केलं आहे. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. 20% लोकांना पाकिस्तानमध्ये अन्नही मिळत नाही अशी परिस्थिती आहे. असा पाकिस्तान युद्ध काय करणार असं बावनकुळेंनी म्हटलं आहे. कुपवाडा आणि पूंछ जिल्ह्यासमोरील सीमारेषेवर पाकिस्तानच्या लष्कराकडून गोळीबार करण्यात येतोय. भारतीय सैन्य दलाकडूनही प्रत्युत्तर देण्यात येत आहे. दहशतवादी बैसरन खोऱ्यात ड्रोनद्वारे हल्ला करणार होते सूत्रांची माहिती, परंतु स्थानिकांच्या वर्दळीमुळे ड्रोन हल्ल्याचा कट हुकला आहे. दहशतवाद्यांना कोणताही जात धर्म नसतो. धर्म विचारून गोळ्या घालण्यात दहशतवाद्यांकडे वेळ असतो का? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पहलगाम प्रकरणी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. वडेट्टीवार यांचं वक्तव्य म्हणजे असंवेदनशीलतेचा आणि देशविरोधी मानसिकतेचा कळस असल्याचं भाजप नेते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. वडेट्टीवारांची मानसिकता ही तुष्टीकरण आणि हिंदूंचा द्वेष करणारी आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. नितेश राणेंनी ही मागणी केली. पहलगाम हल्ल्याच्या तपासाला एनआयएकडून वेग आला. एक दाट संशयिताची एका मोठ्या प्रमाणात संशय आहे अशा व्यक्तीबद्दल एनआयएकडून कसून चौकशी सुरू आहे. संशयित हल्ल्यावेळी फोटो काढत असल्याची माहिती समोर आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर आता जम्मूच्या दोडा आणि किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांवर कारवाई होते. दहशतवाद्यांच्या घरांची सुरक्षा दलांकडून झाडाझडती घेण्यात येते. जम्मूमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलाची मोठी मोहीम सुरू आहे. डोडा आणि किश्तवाडमध्ये घरांवर धाडी टाकण्यात आल्या. जवळपास 15 घरांमध्ये सुरक्षा दलानं शोध मोहीम घेतली. जम्मू काश्मीर विधानसभेचं विशेष अधिवेशन सुरू आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर अधिवेशनात चर्चा झाली. दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दैव बलवत्तर म्हणून नाशिकचे पर्यटक दहशतवादी हल्ल्यातून बचावले. पहलगाममध्ये जाण्याच्या आदल्या दिवशी घाटात दरड कोसळल्यानं रस्ता बंद झाल्यानं त्यांना पहलगाममध्ये पोहोचता आलं नाही. दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. फक्त 5% नागरिक सध्या काश्मीरमध्ये जात आहेत. आठवड्याभरात कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याची ऑल टॅक्सी शिकारा युनियनचे अध्यक्ष वाली मोहम्मद भट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरच्या टॅक्सी चालकांवर उपासमारीची वेळ आली. इथं पर्यटन संपवणाऱ्यांना चपराक बसवण्यासाठी सर्वच पर्यटकांनी काश्मीरला यावं. टुरिस्ट टॅक्सी स्टँडचे अध्यक्ष मेहराजुद्दीन बिल्लू यांनी पर्यटकांना आवाहन केलं आहे. पहलगाम हल्ल्याचा पर्यटन बुकिंगवर परिणाम झालाय. जम्मू काश्मीरच्या कटरामधील हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष राकेश वजीर यांनी माहिती दिली आहे. कटरा पहलगामापासून खूप दूर असल्यानं पर्यटनाला येण्याचं आवाहन करण्यात येत आहे. नाला सोपाऱ्यात पाकिस्तानी झेंड्याचं समर्थन केल्याप्रकरणी 3 जणांना अटक झाली. 3 मुस्लिम तरुणांना 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पहलगामच्या निषेधार्थ वापरण्यात आलेल्या पाकच्या झेंड्याला त्यांनी विरोध केला होता.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ नांदगावात कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील व्यापाऱ्यांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकल हिंदू समाजाच्या वतीनं बंदची हाक देण्यात आली. धुळ्यात मुस्लिम संघटनांनी पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलनं केली. यावेळी अतिरेकी हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना धाराशिवच्या कळमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीनं कॅन्डल मार्च काढत श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मुस्लिम बांधवांचाही यात सहभाग होता. हिंदू समाजाच्या वतीनं पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ देवळा बंदची हाक देण्यात आली. देवळा शहरातून निषेध मोर्चा आणि शोकसभेचं आयोजन करण्यात आलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.